नमस्कार, भिवापुरी मिरची व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे भिवापूरच्या मेन रोडवर बघितलं की चालता फिरता आंबेडकर मेळा घेऊन काही लोक आलेले आहेत आणि त्यांचा नेमका उद्देश काय आहे या मेळ्याला घेऊन याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत। सर्वांना जय भीम। कहीं हम भूलना जाए या अभियानाअंतर्गत आज आम्ही या भिवापूरमध्ये चालता फिरता आंबेडकर मेळा घेऊन आलेलो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्तानं मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या जयंतीपासून म्हणजेच 15 मार्च 2026 पासून या चालता फिरता आंबेडकर मेळ्याचं आयोजन संपूर्ण 2 महिने म्हणजेच महाराष्ट्रभर संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही हा चालता फिरता आंबेडकर मेळा घेऊन फिरत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं की त्यांनी जेवढं काम केलेलं आहे ते काम पुढे जावं, तो रथ पुढे जावा आणि त्यासाठी म्हणून काही उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करायला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं। जसं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर कोरून ठेवा की आपल्याला या देशाचं शासक बनायचं आहे, आपल्याला जातीविहीन समाजाची रचना करायची आहे, आपल्याला या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक समानता आणायची आहे, तसंच या भारताला प्रबुद्ध भारत बनवायचा आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं अनेक विहारात किंवा पुतळ्यांखाली किंवा कुठेही देशभरामध्ये महापुरुषाची जयंती, बाबासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये मनवली जाते। पण बाबासाहेब त्यांच्या हयातमध्ये म्हणाले होते की माझा जयजयकार करण्यापेक्षा मी सांगितलेले ज्या गोष्टी आहेत माझ्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते करण्यासाठी प्राणपणाने झटा। तर आज हा चालता फिरता आंबेडकर मेळा घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर बाबासाहेबांचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार पेरण्याचं काम करतो आहे। आणि यानंतर लगेच म्हणजे 2 महिन्यानंतर लगेच 17 मेला 8वी बहुजन परिषद याचं आयोजन नागपूरच्या दीक्षाभूमीवर करण्यात आलेलं आहे। तरी आम्ही समस्त बहुजनांना असं आवाहन करतो आहे की आपल्याला एकत्रित यावं लागेल, संघटित व्हावं लागेल, संघर्ष करावे लागेल। त्यासाठी म्हणून आपण सर्वांनी या 8व्या बहुजन परिषदेला नागपूरच्या दीक्षाभूमीवर 17 मेला उपस्थित व्हावं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत ते आमचे ॲडव्होकेट अतुल पाटील सर, आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक आहेत। तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट रितेश पाटील सर आहेत, जे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये AOR आहेत, ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड। तसेच इंजिनियर बाडू रत्नपारखी सर आहेत आणि ॲडव्होकेट अश्विनी मून म्हणजे मी आहे। तर या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं, तन मन धनाने सहकार्य करावं एवढीच विनंती करते आणि इथेच सांगते। सर्वांना जय भीम।